तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुद्रा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर हे समोर जे प्रशस्त पार्किंग पाहतोय ना, तर आमच्याच दोनवली गावाच्या बाजूला गांगरे म्हणून गाव आहे. तिथे आपल्या चिपळूणचे माजी आमदार सदानंदजी चव्हाण यांचं इकडे फार्म हाऊस आहे, पुष्कर ॲग्रो म्हणून. तर या फार्म हाऊसवरती ना प्रशस्त असे राहण्यासाठी रूम्स आहेत. त्याच्यानंतर जेवणाची इकडे उत्तम सोय आहे. तसेच इकडे पोहण्यासाठी 2 मोठे स्विमिंग पूल आहेत. तर इकडे आहेत ना, आमच्या आजूबाजूच्या गावातले जे आहेत ना, ते इकडे खास करून स्विमिंग करायला वगैरे येतात. कारण इकडे खास तुम्ही स्विमिंगसाठी सुद्धा येऊ शकता. तर लेफ्ट साईडला जो छोटा स्विमिंग पूल आहे तिथे 100 रुपीज चार्जेस आहेत आणि त्यानंतर जो मोठा स्विमिंग पूल आहे तिथे 201 आवर्सचा चार्जेस आहे. तर आम्ही इकडे फर्स्ट टाईमच आलो होतो. तर फोटो वगैरे पाहिले होते. फोटोमध्ये पाहूनच आम्ही इकडे बोलू खरं जाऊन बघूया की कसं आहे ते. तर इकडे प्रशस्त अशी एकदम जागा आहे, मोकळं आहे आणि एकदम हिल साईडला आहे. त्याच्यामुळे जो खालचा जो रिव्हरचा व्ह्यू आहे ना, तो एकदम भारी दिसतो. तर इथून सनसेटचा सुद्धा आनंद घेता येतो. तर ज्या बाजूला मोठा स्विमिंग पूल आहे ना, तर तिकडूनच खाली नदीचा भाग दिसतो आणि त्याच कॉर्नरवरून अगदी सनसेटचा आनंद एकदम भन्नाट घेता येतो. तर इकडे आम्ही 100 रुपीज पे करून या छोट्या स्विमिंग पूलमध्ये मजा घेण्यासाठी आलो होतो. तर इकडे रेन डान्ससाठी सुद्धा सोय केलेली आहे. तर सध्या तर बंद होता, कारण जे गेस्ट असतात ते गेस्टसाठी तो खास करून चालू करण्यात येतो. तर हा जो पाहतो ना स्विमिंग पूल, तर हा साईजने छोटा आहे आणि इथे 1 आवर्सचे 100 रुपीज पर पर्सन चार्ज केले जातात. चड्डी मोठी चड्डी घातला नाही यांनी दिप्यान वल्या वल्या कपड्यान बसशील गाडीत बघ पाणी गेलं वाटतं. तर इकडे मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे आणि जे पाहुणे गेस्ट वगैरे येतात ना, तर ते इकडे या फार्म हाऊसला नक्कीच भेट देतात. तर काही जण स्टेसाठी सुद्धा आम्ही गेलो तेव्हा आले होते. तर इकडे नॉर्मल एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला रूम्स वगैरे अवेलेबल होऊन जातील. तर इकडे AC नॉन AC अशा कॅटेगरीमध्ये सुद्धा रूम अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सिंगल बेड, डबल बेड आणि इकडे जे आहेत ना, तर ते नॉर्मली जशी कौलारू घरं असतात ना, त्या टाईपमध्ये सुद्धा इकडे रूम्स त्यांच्या अवेलेबल आहेत. तर समोर जो पाहता ना रेड कलरचा टॉप, तो त्या टॉप व्ह्यूवरून सनसेटचा आनंद आहे ना एकदम भारी घेता येतो. कारण तो एकदम टॉप जे उंच डोंगराकडची जी बाजू असते ना, त्याच्यावरती तो तिकडे प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. त्याच्यावरून आपण खालती रिव्हरचा आनंद आणि सनसेटचा आनंद घेऊ शकता. तर इथून रिव्हर व्ह्यू एकदम भारी दिसतो. जी वाशिष्ठी नदी वाहते, ती वाशिष्ठी नदी बरोबर इकडे पायथ्या जो मालदोली आणि आमचा दोनवलीचा जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरूनच पुढे वाहत जाते. तर फायनली आम्ही तासभर पोहण्याचा आनंद घेऊन आम्ही घराकडे निघालो.
तर इकडे आजूबाजूला याने एवढी मस्तपैकी आंब्याची, काजूची, त्यानंतर कोकम, आवळा एवढी झाडं लावलेत ना एकदम भन्नाट. म्हणजे कोकणमध्ये जे पण फळं अवेलेबल तुम्हाला कोकण एरियामध्ये फिरून भेटतील ना, ते सर्व फळं इथे तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतील. तर कोकम एवढे बहरले होते ना, म्हणजे कोकमाची पानं दिसत नव्हती आणि एवढ्या त्या वजनाने कोकम पूर्ण वाकले होते. एवढे कोकम इकडे या झाडांवरती आलेले. जर तुम्हाला सुद्धा इकडे या फार्म हाऊसवरती यायचं असेल ना, तर चिपळूणपासून साधारणतः एक 20 किलोमीटर असेल, 20-22 किलोमीटर आतमध्ये आहे. तर तुम्ही वैची भोम कापरे मार्गे जर आलात ना, तर तुम्हाला एवढा चढण किंवा वळण वगैरे असा रस्ता लागत नाही. पण आमच्या साईडने जर आलं ना, दोनवली गांगरे, तर त्या बाजूला अक्षरशः एकदम वळणाचा रस्ता आहे. पण कधी या भागामध्ये आलात ना, तर नक्कीच फार्म हाऊसला व्हिजिट करा. ॲटलिस्ट पोहण्याचा तरी आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. आणि मे महिन्याच्या सीझनला आलं तर तुम्हाला कोकम आंबे वगैरे आहेत ना, ते तुम्हाला इथे विकतमध्ये तुम्हाला खायला भेटतील. तर आम्हीसुद्धा जाता जाता एक 4-5 कोकम काढले खायला. तर त्यांना विचारलं होतं आणि विचारून आम्ही थोडे 4-5 कोकम खायलासुद्धा घेतले होते. तर पुष्कर ॲग्रो म्हणून तुम्ही गुगल मॅपवरती टाकलात ना, तर तुम्हाला इकडचा ॲड्रेससुद्धा भेटून जाईल आणि त्या मॅपवरती तुम्ही इकडे पुष्कर ॲग्रोला व्हिजिट देऊ शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच कोकण सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. आणि कोकणी फूडचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही मे महिन्याच्या एप्रिल आणि मे महिन्याच्या सीझनला ना तुम्ही जरूर कोकणाला भेट द्या. तुम्हाला निसर्ग आहे ना गिफ्टमध्ये फ्रीमध्ये सुद्धा फळं तुम्हाला कोकण फूडचा आनंद देऊन जाईल. तर पाहू शकता हा सनसेट, समोर सनसेट आहे, खालती रिव्हर व्ह्यू आहे आणि त्या सूर्याची जी किरणं आहेत ना ती जी मावळत्या सूर्याच्या किरणांमुळे पूर्ण जो परिसर आहे ना तो एकदम सोनेरी किरणाने पूर्ण उजळून निघाला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.